मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। 5 वर्ष प्रशासकाचा कारभार तुम्हीच शहराचं वाटोळं केल्याचं नाईक यांनी म्हटलंय। गेली 5 वर्ष केलेल्या कामांचं ऑडिट होणार, हिशेब मागणार असल्याचं नाईक म्हणालेत। नवी मुंबईत 5 वर्षात 3000 कोटींवर डरला मारल्याचा आरोपही नाईकांनी केलाय। मूर्ख माणसानं युनिफाईड डीपीआर आणत शहराची वाट लावली, खैरात वाटल्यासारखा एफएसआय वाटला। सिडको शासनात बिल्डरांचे दलाल बसलेत, मनपा आरक्षित भूखंड सिडकोतले भ्रष्ट अधिकारी विकत घेतायत, अशी देखील घणाघाती टीका गणेश नाईक यांनी केलेली आहे। नाही बघा, महाभाषे कधी कधी इतक्या समस्या असतात, त्या समस्यांचं निराकरण करणं टप्प्याटप्प्याने होत असतं। या ठिकाणी मी शब्द देतो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोललोय की आता हा लीज हा शब्द आहे हा नाहीसा करा, लोकांना फ्री होल्ड जागा द्या। जी जागा झोपडीवाल्यांना असेल, गावच्या लोकांना असेल, बाहेरच्या लोकांना असेल, भविष्य काळामध्ये सिडकोचे प्रत्येक वेळेला करार विक्रीचा व्यवहार झाला की सिडकोला पैसे भरा, हा प्रश्न तिथे उपस्थित राहणार नाही। म्हणजे मालकीच्या जागा त्या सोसायटीच्या किंवा समूहाच्या ते करण्याचे निश्चित ठरलेले आहे आणि योग्य वेळी त्या गोष्टी घडतील। नाही, बाब अशी आहे की तो आकारला गेलेला आहे, ज्याला शास्ती म्हटली जाते, ऐकला का? ते निश्चितपणे सिंगल केलं जाईल आणि नागरिकांकडे चोरासारखं किंवा लुटारू सारखं बघितलं जाते, तो वातावरण बदलून टाकू। दादा, गेली 6 वर्ष झाली प्रशासक आहेत पालिकेवरती, अनेक अशा समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, वाशीतल्या मोठी वाहतुकीची समस्या आहे, जे मूलभूत गरजा आहेत ते नवीन मुंबईकरांना भेटतात। काय म्हणाल पुढच्या 2 हे बघा, बाब अशी आहे की गेली 5 वर्ष प्रशासकाचा कारभार आहे आणि त्याकरता कोणी आम्हाला दोष देऊ शकत नाही। या 5 वर्षामध्ये जे काय वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाल्याने त्याचं नेतृत्व कोण करतात ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही। म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा। इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडे, असं एक इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे। अरे पण ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना। मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे। अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो। आणि ते देंटू पाण्याचा अवॉर्ड नवी मुंबई महापालिका देशातला उत्कृष्ट पाणी वाटप आणि पाण्याचं नियोजन, महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेमध्ये नॉन स्टॉप नवी मुंबई आहे। बाब असे नवी मुंबईच्या विषयी नवी मुंबईच्या विषयी वाईट बोलणं हे निश्चित, मी ऑन द कॉन्ट्री मान्य आयुक्तांना प्रशासनाने बोललोय की वरवरच्या गोष्टी काय त्या आतल्या तशा नीट नाहीत। एकदा माझ्यावर भटका आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल मी माझी नापसंती त्यावेळेला व्यक्त केलेली आहे। तुम्ही आज करता, मी नापसंती गेली 4 वर्षापूर्वी केलेली आहे। प्रशासकीय कारभाराचं ऑडिट करणार का? हे बघा, मी बोलतोय या ठिकाणी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।